ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ईशास्य उपनिषद आणि उपनिषदात असणारा 8वा मंत्र मागच्या पाठाला आपण पाहिला. सपर्यगात शुक्रम वनम अस्नाविरगम शुद्धम वापवित्थम की अशा प्रकारे ते जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचं निरूपण त्या ठिकाणी कसं आहे ते सर्वगत शुद्ध अशरीर अक्षत स्नानुरहित निर्मल अपापहत की तिथं कुठल्याही प्रकारचं जे पाप आहे त्या पापाचा त्याला स्पर्श होत नाही. सर्वद्रष्टा म्हणजे तो आत्मतत्व आहे ते काय करणार आहे ते सर्वांना पाहणारं आहे. असं जे आत्मतत्व आहे त्या संपूर्ण त्या आत्मतत्वाचं निरूपण या ठिकाणी केल्यानंतर आता पुढच्या मंत्राच्या द्वारे अंधन तम प्रविशंती ये विद्या उपासते ततो भूय इव ते तम यौद्यां रतोह. अशा प्रकारे की जे त्या आत्मतत्व जे आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं 8व्या मंत्राच्या द्वारा त्या आत्मतत्वाला प्राप्त न करता काय करतात. अन्नमदम प्रवश्यंती ये अविद्या उपासते. अविद्या म्हणजे कर्मामध्येच केवळ फक्त कर्म बस त्याच्यामध्येच निरंतर काय असतात त्या कर्मामध्ये रत असतात. मग अशा प्रकारे जे कर्मामध्ये रत असतात ते काय ते निश्चितपणे अविद्येमध्ये अज्ञानामध्येच ज्ञानाची प्राप्ती त्यांना होत नाही तर त्या अज्ञानामध्येच ते काय होतात त्या ठिकाणी प्रवेश करत जातात. अधिक अधिक घोर अज्ञानामध्ये ते जात राहतात आणि त्याच्याही पेक्षा घोर अंधकारापर्यंत कर्म सोडून. मग काही जण अशा आहेत की काय आम्हाला काही करायचं ना. ज्याप्रमाणे इथे वेदांत शास्त्रामध्ये काय की आता मी काय ज्ञानी झालो आता मी वेदांत शास्त्राचं श्रवण मनन निधिध्यासन करायला लागलो किंवा या वेदांत मार्गामध्ये मी आलेलो आहे. वेदांत मार्ग सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे सर्व कर्मसन्यास सांगितलेला आहे. म्हणजे प्राथमिक अवस्थेमध्ये की अजून सुरुवातच आहे पहिल्या स्टेपलाच आहे. पहिल्या दुसऱ्या दिवशीच आता गुरुकुलामध्ये आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने त्याला आता काय वाटायला लागलं वास आता मी वेदांताचा महान ज्ञाता झालेलो आहे असं समजून त्याने काय केलं. जी नित्यकर्म होती जी त्याची ब्रह्मचार्यांची असणारी जी काही अग्निहोत्रादी संध्यावंदनादी ही नित्यकर्म हे केलीच पाहिजे आणि त्यानंतर अध्ययन आहे. मग अशा प्रकारची जी नित्यकर्म आहे त्या नित्यकर्मांचा सुद्धा त्याग केला त्यांनी. मग अशा प्रकारे त्या नित्यकर्मांचा त्याग केल्यानंतर काय झालं निश्चितपणे काय अकरणे प्रत्यवाय त्याने काय केलं स्वतःला प्रत्यवाय दोषाची प्राप्ती करून घेतली. कारण जोपर्यंत ध्रुवार्क म्हणून इवबंधनात सांगितलं प्रत्यर मोक्ष यमामृता तर जोपर्यंत जसं ते भोपळ्याचं असणारं फळ परिपक्व अवस्थेला गेल्यानंतर आपल्या आप काय करतं ते त्या देठापासून आपल्या आप वेलापासून दूर होतं. त्याला दूर करण्याची गरज लागत नाही. तसं परिपक्व होईल तसं ते काय करतं त्या आपल्या आप त्या काय करतं ते वेलाला सोडून आपल्या आप ते बाजूला जातं. ती त्याची काय परिपक्व नैसर्गिक अवस्था आहे. तुम्ही मध्ये तोडण्याचा प्रयत्न केला तर काय होईल ते अपरिपक्व राहील ते कच्चा राहील. त्याचप्रमाणे इथं आहे परिपक्व एकदा अवस्थेला गेल्यानंतर कर्म करत कर्माने चित्तशुद्धी झाल्यानंतर काय होईल तर आपल्या आप जी कर्म ते जे आहे कर्मफल आहे किंवा जे कर्माचं असणारं त्याच्यामध्ये आसक्ती बुद्धी आहे हे काय आपल्या आप कमी होत जाईल. आपल्या आप त्याचा नाश करण्याचा ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्या गोष्टीचं काय होतं आपण अहम होतो. त्यामध्ये असणारी अहमवृत्ती आहे मी करतो आणि ज्या वेळेस आपली अहमवृत्तीने संयुक्त होऊन आपण कर्म करतो त्यावेळेस ती सगळी केलेली चांगली वाईट सगळीच करतो. चांगली जरी कर्मे असली देव पूजा आदी ही सगळी जरी अग्निहोत्र आदी होम आदी सगळी जरी असली तर ज्या ठिकाणी अहम इदम करिष्ये अहम ज्या ठिकाणी आला त्या ठिकाणी त्या कर्माचं बंधन आलंच. आणि मग एकदा कर्म आणि कर्मबंधन आलं की मग काय तो अविद्येमध्येच पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम. मग तेच या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अशा प्रकारे केवळ काय झालं जे कर्मामध्ये रत असतात की केवळ फक्त आणि फक्त जे काय करतात कर्मच करतात. कर्म सोडून इतर काही आम्हाला नको आम्ही कर्मच करत राहणार म्हणून मग ते जे आहेत असं कर्म करत काय होतं कर्माची शुद्धीला चित्तशुद्धीला कारण न होता ते कर्म काय होतं तर ते जे कर्म आहे ते त्याला अविद्येपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात.
आणि अशा प्रकारे मग दुसरे जे आहेत त्या ठिकाणी आता जसं सांगितल्याप्रमाणे काय की आम्ही आता काय वेदांत शास्त्राचं अध्ययन करण्यासाठी आलेलो आहे, आता आम्हाला कर्माची काही गरज नाही म्हणून लगेच प्रायमरी स्टेजलाच कर्म सोडून देतात, ते उभयथा भ्रष्ट सांगितलं. कारण का अजून तत्त्वज्ञान प्राप्त झालं नाही, आत्मज्ञान काय माहितीच नाही, अजून सुरुवातसुद्धा नाही प्रकरण ग्रंथाची, तेच सगळं सोडून बसला. मग काय हे पण प्राप्तव्य नाही आणि हे जे प्राप्त होतं हे पण सोडून दिलं, मग काय झालं, तो उभयथा भ्रष्ट हा झाला. तसं याप्रमाणे इथे सुद्धा अजून त्या देवतेची उपासना करत असताना त्याचं स्वरूप वगैरे काही अजून जाणून घेतलं नाही. पण आता मी ह्या देवतेची उपासना करतो, मला हे आता काही करायचं नाही दुसरं, म्हणून काय केलं, बाकीची जी कर्म होती नित्यनैमित्तिक आदी शास्त्राने सांगितलेली त्या कर्माचा सुद्धा त्याग करून काय केलं, त्या देवतेच्या उपासनेमध्येच जिचं अजून स्वरूप आधी काही माहिती नसताना फक्त आता असतात, आता आपण पाहतो अनेक अशा प्रकारचे उपासक असतात की आम्ही हेच आता ह्या देवतेची आम्हाला उपासना करायची आहे, आम्हाला बाकी काही नको. अशा प्रकारचे जे उपासक असतात ते काय करतात, अशा प्रकारचे उपासक की जे कर्म सोडून, कर्मसहित सांगितले त्यांनी, कर्म सोडून जे अशा प्रकारे त्या त्या देवतेंची उपासना करतात ते काय करतात, अशा प्रकारचे ते त्याहीपेक्षा कर्मज्ञानाने जे जातात त्या विद्येला प्राप्त करतात, व त्याहीपेक्षा घोर अशा ततो भूय इव ते तमो य उ विद्यामृता, त्याच्याहीपेक्षा अधिक घोर अशा अविद्येमध्ये प्रवेश करतात. म्हणजे जे कर्मत्याग करतात ते केवळ अविद्येमध्ये जातात, परंतु अशा प्रकारे कर्माचा त्याग करून फक्त देवतेची उपासना करण्यामध्ये निष्ठ राहतात, ते त्याच्याहीपेक्षा घोर अशा अंधकारमय अविद्यामध्ये ते त्या ठिकाणी जातात. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी त्याची असणारी निंदा, या ठिकाणी कर्ममार्ग असेल किंवा उपासना मार्ग असेल, त्या थोडक्यात त्या दोघांच्या उपासना मार्ग कर्ममार्ग यांची निंदा करून कशा प्रकारे ज्ञानमार्ग श्रेष्ठ आहे हे थोडक्यात सांगण्याचं या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचं असणारं आचार्यांचं भाष्य काय म्हणतात आचार्य सर्व ठिकाणी या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाहू. अत्र आद्येन मंत्रेण काय सर्वेषणा परित्यागेन ज्ञाननिष्ठोक्ताः प्रथमो वेदार्थाः ईशावास्यमिदं सर्वं मा कृतकस्यद्धनम् इति अज्ञानां जिजीविषूणां ज्ञाननिष्ठा असंभवे कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषच्छदकं स्मा इति कर्मनिष्ठा उक्ता द्वितीयो वेदार्थाः. अशा प्रकारे काय झालं या ठिकाणी इथं, म्हणजे या ईशावास्य उपनिषदामध्ये काय केलं, प्रथम मंत्राद्वारे जो पहिला मंत्र जो आहे ईशावास्य उपनिषदाचा कोणता, ईशावास्यमिदं सर्वं, हा जो मंत्र आहे प्रथम मंत्राद्वारे संपूर्ण ऐषणांचा त्याग करून त्याने काय केला, 3 ऐषणा सांगितल्या, पुत्रेषणा, वित्तेषणा आणि लोकेषणा. या ज्या 3 इच्छा संपूर्ण प्राणीमात्रामध्ये, संपूर्ण मनुष्यामध्ये ज्या आहेत, या 3ही इच्छांचा काय केला पाहिजे, त्याने त्याग केला पाहिजे. त्याग करून मग काय केलं पाहिजे, ज्ञाननिष्ठा वर्णन केली. तो त्याग कशासाठी करायचा, तर ते ज्ञान आहे, ते ज्ञानप्राप्ती करण्याकरता. पुन्हा अधिकारी जर बनायचं असेल तर या 3ही ऐषणांचा त्याग पाहिजे. पुत्रेषणा नाही पाहिजे, वित्तेषणा नाही, न कर्मणा न प्रजया धने न त्यागे नेके अमृतत्वमानशु सांगितलं त्या ठिकाणी. न कर्मणा न धनेन न, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, पुत्रेन, प्रजा म्हणजे पुत्रेन त्या ठिकाणी, म्हणजे अशा प्रकारे म्हणजे या असणाऱ्या धन इच्छा, पुत्र इच्छा आणि लोकेशना या सगळ्यांचा त्यागेन, मग कशाने, त्यागेन एकेन अमृतत्व मानशु, केवळ एक मात्र त्याग जो आहे त्या त्यागानेच ते जे अमृतत्व आहे ते अमृतत्व त्या केवळ एकमात्र त्यागानेच आम्हाला प्राप्त होतं. म्हणून अमृतत्व प्राप्त करायचं असेल तर काय केलं पाहिजे, त्याग मत त्यागात शांती अनंतरम सांगितलं. तुम्हाला परमशांती जर प्राप्त करून घ्यायची असेल त्यागाशिवाय, हे सगळे मंत्र सांगतात. आणि इथं सुद्धा पहिल्या मंत्राच्या द्वारे माघ धक्कस्य सिद्धनम, त्याद्वारे काय सांगितलं, त्यागच सांगितलं. हृदय जी मनामध्ये आहे, अपेक्षा जी आहे, हे पाहिजे, ते पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, हे जे सगळ्यांच्या मनाच्या आपल्या अपेक्षा आहे, हे अपेक्षेचा जोपर्यंत त्याग होत नाही तोपर्यंत आपण वेदांत शास्त्राचे अधिकारी म्हणू शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे ज्ञाननिष्ठा वर्णन केलेली हा वेदाचा प्रमुख अर्थ. वेदांत असणारे जे मुख्य आहे, मुख्य अर्थ आहे, गौण अर्थ आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये असतो. एक प्रमुख अर्थ असतो आणि दुसरा गौण साधारण अर्थ असतो. म्हणजे मुख्य अर्थ काय वेदाचा, त्याग,
अलग अलग त्याग करून परमेश्वराची प्राप्ती करणे हा वेदाचा असणारा प्रमुख अर्थ. तथा जो अज्ञानी आहे परंतु अशा प्रकारचा त्याग करण्यासाठी जो अजून समर्थ झालेला नाही, ज्याची काय कर्मामध्ये आसक्त बुद्धी आहे, संसारामध्ये अजून आसक्त बुद्धी आहे, मला संसार केला पाहिजे, मला अमुक केलं पाहिजे, मला धन प्राप्ती केली पाहिजे, मला माझं अजून हे उद्दिष्ट आहे, माझं अजून ते उद्दिष्ट आहे, अशा प्रकारे जो अज्ञानी आहे तो काय जीवन जगण्याची इच्छा करणारा, आपल्याला अजून काय छानपैकी म्हणतात सुंदर असं जीवन जगायचं आहे, अशा प्रकारे जीवन जगण्याची इच्छा करणारा त्याच्यासाठी ज्ञाननिष्ठा संभव नसल्यामुळे मग त्याच्यासाठी ज्ञाननिष्ठा नाही, त्याला त्याग नाही, त्याला सांगून उपयोग नाही. तू काय धनाचा त्याग कर, पुत्राचा त्याग कर असं म्हणत तो आपल्याला काय म्हणलं, आपल्याला तो वेडात काढेल म्हणून काय संसार एवढा सुंदर आहे त्याच्यामध्ये ह्या त्याग करून काय करायचं आहे. अशा प्रकारे म्हणून त्याच्यासाठी काय सांगितलं, असा जो अज्ञानी आहे ज्याची जीवन जगण्याची इच्छा करणारा आहे त्याच्यासाठी ज्ञाननिष्ठा संभव नसल्यामुळे मग काय सांगितलं, त्यासाठी दुसरा मंत्र कुर्वन्नेवे कर्माणि जिजीविषेच्छदं समा, हा जो मंत्र आहे या मंत्राद्वारे कर्मनिष्ठा सांगितली गेली आहे. हा वेदाचा दुसरा गौण अर्थ आहे. हा वेदाचा काय पहिला अर्थ काय ज्ञाननिष्ठा, परंतु ज्ञानप्राप्तीसाठी जे अजून अधिकारी नाही, ज्यांना असंभव आहे, अजून संसारामध्ये आसक्ती आहे, परिपूर्ण गेलेली नाही, असे जे आहे त्यांच्यासाठी मग काय, मग कर्मच करतो. मग कर्म कशा प्रकारे करायचं ते पुन्हा गीतेने सांगितलं. कर्मण्येव अधिकारस्ते, मग कर्माची असणारी चतुसूत्री जे आहे की कर्म करत असताना कशा प्रकारे कर्म केलं पाहिजे ते पण शास्त्राने सांगितलं. म्हणून अशा प्रकारे जे ज्ञाननिष्ठा प्राप्त करण्यासाठी अजून योग्यतेची नाही त्यांच्यासाठी त्या ठिकाणी कर्मनिष्ठा सांगितलेली आहे. अनयोहो निष्ठायोः विभागो मंत्र प्रदर्शितः बृहदग्रण्ये अपि प्रदर्शितः सोकामयद जायाम्यस्य इत्यादीन अज्ञस्य कामिनः कर्माणीति मन एव अस्य आत्मा वाक् जाया इत्यादि वचनात् अज्ञत्वं कर्मित्वं च कर्मनिष्ठस्य निश्चितम् अवगम्यते. तथा च तत्फलं सप्तान्नसर्ग तेषु आत्मभावेन आत्मस्वरूप अवस्थानं. अशा प्रकारे काय, अशा प्रकारे वरील मंत्राद्वारे म्हणजे वरील मंत्र जे सांगितलेलं आहे त्याद्वारे जो विभाग केलेला आहे, काय केला मग वरील मंत्राद्वारे दोन विभाग केले, एक ज्ञाननिष्ठा सांगितली, एक कर्मनिष्ठा सांगितली. मग अशा प्रकारे वरील मंत्राद्वारे दाखवलेला हा विभाग, हे विभाग केले, एक कर्म विभाग केला, एक ज्ञान विभाग. मग हेच विभाग कुठे गेले, अशा प्रकारे उपनिषदांमध्ये जागोजागी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अनुषंगाने वर्णन करायची वेळ त्या ठिकाणी अशा प्रकारेच विभाग केलेले आहे. हे बृहदारण्यक उपनिषदामध्ये पण सांगितलं. काय सांगितलं बृहदारण्यक, वरील मंत्राद्वारे हा विभाग बृहदारण्यक उपनिषदामध्ये सुद्धा दाखवलेला आहे. काय, त्याने इच्छा केली की माझी पत्नी असावी इत्यादी वाक्याद्वारे हे सिद्ध होते की कर्मी अज्ञानी व सकाम पुरुषांसाठीच आहे. त्यांनी इच्छा केली काय, भार्या वित्तम हे सगळं जे आहे हे मला प्राप्त व्हावं अशा प्रकारे इत्यादी वाक्यांद्वारे ही जी इच्छा त्यांनी मनामध्ये व्यक्त केली त्याने काय सिद्ध होतं, तर अशा प्रकारे ज्यावेळेस मनामध्ये ही इच्छा निर्माण केली की मला माझी पत्नी असावी, मला धन असावं, माझं घर असावं, माझं अमुक असावं, माझं ह्या सगळ्या इच्छा ज्या आहेत या इच्छा ज्यावेळेस मनामध्ये निर्माण होतात त्यावेळेस निश्चितपणे काय समजायचं, त्याने इच्छा केली की माझी पत्नी असावी इत्यादी वाक्यांद्वारे हे सिद्ध होतं काय, कर्म अज्ञानी व सकाम पुरुषांसाठीच आहे. जे कर्म जे आहे हे कोण, जे अज्ञानी आहे, जे सकाम मनामध्ये ज्यांच्या कामना आहे मला अमुक प्राप्त करायचं त्यांच्यासाठीच कर्म सांगितलेलं आहे. मनच आत्मा आहे, वाणी स्त्री आहे इत्यादी विचनांद्वारे कर्मनिष्ठ असणारा साधक अज्ञानी व सकाम असणारा निश्चित आहे की अशा प्रकारे जो काय मनस आत्मा हे माझं जे मन आहे म्हणजे मनाच्या अनुषंगाने मी माझ्या मनासाठी कशासाठी करतो याने मला बरं वाटतं आपण म्हणतो आत्मा नसतो तो त्याचा अर्थ वेगळा. पण इथं की बाबा हे घेतल्यानंतर मला बरं वाटतं, हे केल्यानंतर मला वाटतं, अशा प्रकारे मन जो आहे म्हणजे अंतःकरण चतुष्ट जे आहे हे अंतःकरण चतुष्ट म्हणजेच आत्मा, वाणी स्त्री आहे, मी जे काही बोलतो आहे त्या अनुषंगाने वाणी स्त्री आहे इत्यादी वचनांद्वारे कर्मनिष्ठ असणारा साधक. अशा प्रकारे जो केवळ शरीराच्या अनुषंगाने थोडक्यात काय शरीराला सुख प्राप्त व्हावं या अनुषंगाने
जो कर्म करत राहतो असा जो साधक आहे, तो साधक काय अज्ञानी व सकाम असणारा निश्चित आहे. तो साधक निश्चितपणे सकाम साधक झाला. आणि जो सकाम साधक आहे तो निश्चितपणे काय झाला, अज्ञानी झाला. त्याचप्रमाणे त्याचे फळ काय, मग अशा प्रकारे जो आहे अज्ञानी त्या कर्माच्या अनुषंगाने त्या गोष्टी प्राप्त करण्याची इच्छा करत आहे, तो जो अज्ञानी आहे त्याचप्रमाणे त्याचे फळ सप्तान्न सर्ग आहे. त्यामध्ये आत्मभावना करणे, आत्म्याची अनात्म रूपामध्ये स्थिती आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी सप्तान्न सर्ग, सप्तान्न सृष्टी म्हणजे काय, जे अन्न जे आहे प्रत्येक देवताचं किंवा मनुष्यांचं असणारं, हे प्रत्येकाचं आत्म्याचं पशुचं असणारं जे अन्न आहे भिन्न प्रकारचं आहे. या 7 प्रकारच्या त्या ठिकाणी अन्नाची सृष्टी जी आहे ही त्या अन्नाची सृष्टी या ठिकाणी सप्तान्न सर्ग या नावाने सांगितली. मग कुठले बरं, व्रीही यव, आपण जे काय खातो गहू तांदूळ, व्रीही यव, हे सगळं कोणाचं अन्न आहे, हे आपलं आहे. आणि मनुष्याचं हे सर्व अन्न आहे. देवतांना यज्ञामध्ये जो भाग आपण अर्पित करतो, हुत प्रहुत या आहुती आहेत, त्या आहुती आपण म्हणतो इंद्राय स्वाहा, इंद्राय इदं नमः, प्रजापते स्वाहा, प्रजापते हित. त्या ठिकाणी यज्ञादी कर्मामध्ये जे आपण त्यांना प्रहुत प्रहुत ह्या ज्या आहुती आहेत, ह्या आहुतीच्या अनुषंगाने जे काही आपण त्या यज्ञामध्ये दान करतो किंवा यज्ञामध्ये त्याग करतो देवता उद्देशेनं, ते काय झालं, ते त्या देवतांचं अन्न आहे. आत्म्याचं मन, वाणी, प्राण हे आत्म्याचं अन्न आहे. आणि बाकी जे पशु आहे इतर जे आहे ते त्यांचं दुधापासून ते पौष्टिक म्हणजे समृद्ध होतात, म्हणून दूध हे त्यांचं अन्न आहे. या 7 प्रकारच्या अशा प्रकारे हे 7 प्रकारच्या अन्नाची सृष्टी कर्माचे फळ आहे. कर्माच्या अनुषंगाने त्याला त्या ठिकाणी ते अन्न किंवा त्या अन्नाची असणारी सृष्टी त्या ठिकाणी त्याला प्राप्त होत जाते. जायाद्या, पुढे काय म्हणतात, जायाद्येषणात्रय संन्यासेन च आत्मविदाम कर्मनिष्ठा प्रातिकूल्येन आत्मस्वरूप निष्ठा एव दर्शिताः किं प्रजया करिष्यामो येषां न अयमात्मा अयं लोकः इत्यादि ये तु ज्ञाननिष्ठाः संन्यासिनः तेभ्यः असूर्यानाम ते लोका इत्यादीना अविद्वन् निन्दाद्वारेण आत्मनः याथात्म्यं सपर्यगाचक्रम इति एतदन्तैः मन्त्रैः उपदिष्टं ते हि अत्र अधिकृताः न कामिनः इति. तथा च श्वेताश्वेतराणां मन्त्रोपनिषद आत्याशमिभ्यः परमं पवित्रं प्रोवाच सम्यग् हृदङ्गः दुष्टम् इत्यादि विभाज्य प्रोवाच. ये तु कर्मिणः कर्मनिष्ठाः कर्म कुर्वन्तः एव जिजीविषयगतः तेभ्यः इदम उच्यते. की अशा प्रकारे काय म्हणतात, आत्मज्ञानी जो आहे त्या आत्मज्ञानीसाठी बृहदारण्यक उपनिषदामध्ये सुद्धा, आता पुन्हा त्या अनुषंगाने त्या उपनिषदांचा या ठिकाणी संदर्भ केवळ आपला जे सिद्धांत आहे या सिद्धांताला बळकटी प्राप्त करून देण्यासाठी काय केलं, तर अनेक उपनिषदांचे असणारे सिद्धांत या ठिकाणी त्यांनी सांगितले. म्हणून बृहदारण्यक उपनिषदामध्ये काय सांगितलं, तर आत्मज्ञानीसाठी बृहदारण्यक उपनिषदामध्ये ज्या आम्हाला तो आत्मलोक संपादन करायचा आहे, तर आम्ही प्रजा घेऊन काय करणार, आम्हाला तो आत्मलोकच प्राप्त करायचा असेल, ते तुम्ही जे म्हणताय मागच्या मंत्रामध्ये काय मला पुत्र पाहिजे, मला पत्नी पाहिजे, हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते घेऊन आम्हाला काय करायचं आहे, कारण का आम्हाला त्याचा काही उपयोग नाही, कारण का आम्हाला आत्मलोक प्राप्त करून घ्यायचा आहे. म्हणजेच काय, जे आत्मज्ञान आहे, आत्म्याचं यथास्वरूप जे आहे सच्चिदानंद, ते स्वरूप आम्हाला प्राप्त करायचं असल्यामुळे आम्हाला बाकी इच्छा ज्या आहे, सांसारिक इच्छा ज्या आहे, त्या सांसारिक इच्छा आमच्या मनामध्ये बिलकुल नाही. आत्मज्ञानासाठी उपनिषदांमध्ये ज्या आम्हाला तो आत्मलोकच संपादन करायचा आहे, बस आम्हाला बाकी काही नको, फक्त आणि फक्त तो आत्मलोकच प्राप्त करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आत्मलोक संपादन करायचा आहे, तर आम्ही प्रजा घेऊन काय करणार, मग हे सगळा बाकीचा संसार जो आहे, या संसार घेऊन आम्हाला करायचं आहे काय, म्हणून न कर्मना न प्रजया धनेन त्यागेन एक कर्म नको, प्रजा नको, धन नको, काही नको. म्हणून त्या 3 येशना सांगितल्या, पुत्रेषणा, वित्तेषणा आणि लोकेषणा. त्याच्या मागे एकदा मनुष्य लागला की त्याच्यामध्ये काय होतंय, गुरफटत जातं कुठलीही येशना. म्हणून सांगितलं उत्तर जे आहे अत्यंत त्याग करणं. एक वेळ काय करेल, पुत्रेषणा त्याग करेल, नको मला काही नको, विवाह नको, परंतु धनाची असणारी आसक्ती मनामध्ये ना, की जरी काही बाकी नसला संसार तरी मला धन पाहिजे, उत्तम अमुक पाहिजे, उत्तम तमुक पाहिजे, उत्तम गाडी पाहिजे, हे सगळ्या इच्छा राहतातच सुप्त मनामध्ये.
मग त्या दोन्ही इच्छाचा जरी त्याग केला, कोणत्या पुत्रेषणा, धनेच्छा, वित्तेषणा, परंतु जी मागच्या याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे लोकेशना ही अत्यंत स्लीपरी बाब, की मी अमुक एवढा मी विद्वान आहे, मी एवढी साधना केलेली आहे, अमुक 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 त्याची सगळी असणारी ते सगळी नामावली, हे असं ते तसं हे सगळ्या ज्या आहे त्या पदवीधर मतदारसंघ जसा आहे तसा या ठिकाणी सुद्धा त्या सगळ्या पदव्या, तेव्हा अमुक हे तमुक आहे, एवढं विद्वान, एवढं विरक्त रत्न काय जे काय आहे त्या ठिकाणी लावून ते काय, हे सुद्धा काय, ही इच्छाच आहे मनामध्ये. जोपर्यंत लोकेशना म्हणजे लोकांमध्ये मी प्रसिद्ध व्हावं ही जी इच्छा आहे, या इच्छेचा सुद्धा त्याग केला. परंतु या दोन इच्छांचा जरी त्याग केला तरी तिसरी जी इच्छा आहे लोकेशना, लोकांमध्ये माझी प्रसिद्धी व्हावी, ही जी इच्छा आहे ही सहजा सुटत नाही. साधकाची सुद्धा, मनुष्याचा विषय सोडून द्या, पण जो साधक आहे या साधकाने जरी पहिल्या दोन इच्छांचा जरी त्याग केला तरी तिसरी इच्छा आहे लोकेशना, ही लोकेशना एवढी सहज सुटत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे मग काय, ज्याला खरोखरच केवळ आत्मलोकच आहे, यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते, गीता म्हणते की अशा प्रकारे ज्याला केवळ आणि केवळ आत्मज्ञानामध्येच जो रममान आहे, त्याला दुसरं काही नको या जगतामधलं असा जो आहे तोच, मग त्याला हे बाकीचं काही घेणं नाही. कशाचं, ही असणारी लोकेशना, ही असणारी वित्तेशना, ही असणारी पुत्रेशना, हे ज्या येशना आहे या सगळ्यामध्ये जसं काही म्हणून तेच सांगितलं, त्यांना संपादन करायचं आहे, ज्यांना तो आत्मलोकच, बस आम्हाला काही नको, फक्त तो आत्मलोक जो आहे, फक्त आत्मतत्वच मला प्राप्त जीवनामध्ये करायचं आहे, अशा प्रकारचे जे आहेत त्यांच्यासाठी काय प्रजा, हे सगळे जे आहे हे घेऊन आम्हाला काय करायचं आहे, काय हे धन घेऊन करायचं आहे, काय हे पुत्रादी संपत्ती घेऊन करायचं, काय हा संसार घेऊन करायचं आहे, हे घेऊन आम्हाला काही करायचं नाही इत्यादी व्याख्यांद्वारे काय पुत्रेषणादी तीन येषणांचा त्याग पूर्वक कर्मनिष्ठा विरुद्ध आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहणे दाखवले आहे. त्याच्यामध्ये या सगळ्यांचा त्याग करून काय सांगितलं, कर्मनिष्ठा विरुद्ध जी कर्मनिष्ठा आहे त्याच्या विरुद्ध काय, जी आत्मनिष्ठा आहे, म्हणजेच काय, आत्मनिष्ठा म्हणजे आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहणे, काही नसताना केवळ चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अशा प्रकारे सच्चिदानंद स्वरूप जे आत्मतत्व आहे ते सच्चिदानंद स्वरूप आत्मतत्वामध्ये स्थिर राहणे दाखवणे आहे. जो ज्ञाननिष्ठ संन्यासी आहे त्याच्यासाठी असुर्या नामदे लोका येथपासून सपर्यगात शुक्र म्हणजे तिसऱ्या मंत्रापासून त्या 8व्या मंत्रापर्यंत झालेल्या ते जे काही श्लोक जे आहे तिसऱ्या मंत्रापासून त्या 8व्या मंत्रापर्यंत सपर्यगात शुक्रमप्रयाम असुर्या नामते लोक अन्ने तागुस्ते प्रेत्या विगच्छन्ति एकेचात्महनोजना युद्धारंभ करून हे सर्व जे आहेत जो ज्ञाननिष्ठ संन्यासी आहे त्याच्यासाठीच या सगळ्याची जो खरोखर ज्ञाननिष्ठ आहे त्याचंच वर्णन या सगळ्या श्लोकांच्या द्वारे करता. इत्यादी मंत्राद्वारे अज्ञानाची निंदा केली. ह्या सगळ्या जे मंत्र झाले मागच्या पाठामध्ये तिसऱ्या मंत्रापासून ते 8व्या मंत्रापर्यंत जे काही मंत्र झाले त्याच्यामध्ये काय केले, इत्यादी मंत्राद्वारे तिसऱ्यापासून ते 8व्या मंत्राद्वारे काय केलं, अज्ञानीची निंदा करून जे अज्ञानी आहेत की अशा प्रकारे संसारामध्येच जे रममान झालेले आहेत, जे वास्तविक जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व पाहण्याची ज्यांना इच्छा नाही, संसारामध्येच ज्यांना सुख प्राप्त होतं आहे, खाओ पिओ मजा करो सुंदर असा संसार आहे, फिरायला गेलं पाहिजे, हे केलं पाहिजे, अशा प्रकारे त्याच्यामध्ये रममान झालेले आहेत, असे जे आहेत ते अज्ञानी हे सगळे. मग असे जे अज्ञानी आहेत त्या अज्ञानींची काय केली, या सगळ्या मंत्राच्याद्वारे निंदा केलेली की तुम्ही ज्या ह्या मार्गाने चाललेला आहे हा मार्ग ठीक नाही. एखादा आपला जो मित्र असतो वाईट मार्गाने कधी कधी चाललेला असतो, आपण काय करतो, त्याची भर्त्सना करतो, निंदा करतो, अरे या ज्या मार्गाने तू चाललेला आहे हा मार्ग तुझा योग्य नाही, तू विचार कर बरं. तसं या ठिकाणी हे अज्ञानी जे संसारामध्ये रममान आहेत त्यांना सुद्धा ज्ञान प्राप्त करण्याच्या दृष्टीने त्यांची निंदा केली, त्यागाच्या दृष्टीने. किंवा तुम्ही जरी यद्यपि हे सगळं करत असला तरी सुद्धा याच्याही पेक्षा श्रेष्ठ हे ज्ञान आहे, ते ज्ञान तू जीवनामध्ये प्राप्त कर. अशा अनुषंगाने त्या मंत्राद्वारे काय केलं, ज्या अज्ञानाची निंदा करून आत्म्याचा यथार्थ ज्ञानाचा उपदेश केला. आणि मग त्या ठिकाणी सगळं ज्ञानाचा जो यथार्थ उपदेश आहे ते या ठिकाणी सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून सपर्यगाच ते ज्ञान प्राप्त झालेला ते आत्मतत्व कशा प्रकारे आहे सगळं इथं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या आत्मनिष्ठेत त्याचाच अधिकार आहे, सकाम पुरुषांचा नाही. म्हणजे अशा प्रकारे कोणाचा,
की जो वास्तविक विवेक वैराग्य ज्याला प्राप्त झालेला आहे, समाधी षटक संपत्ती ज्याच्यामध्ये आहे, मोक्षत्व ज्याच्यामध्ये असा जो आहे, त्याचाच कशामध्ये अधिकार आहे? आत्मज्ञाननिष्ठेमध्ये, आत्मनिष्ठेत त्याचाच अधिकार आहे, सकाम पुरुषांचा नाही. जे सकाम पुरुष आहे म्हणजे मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवून कर्म करणारे जे आहेत, अशा प्रकारचे जे सकाम पुरुष आहेत त्यांच्यासाठी काय कर्मनिष्ठाच आहे, त्यांच्यासाठी ज्ञाननिष्ठा नाही. आणि हाच जो विभाग आहे म्हणजे सकाम पुरुषाचा, जे सकाम पुरुष आहेत म्हणजे मनामध्ये इच्छा धरून कर्म करणारे आहेत, त्यांच्यासाठी ज्ञाननिष्ठा नाही. पण त्यांच्यासाठी मग त्यांनी कर्मनिष्ठा कर्मच करत राहावं. म्हणून सकाम पुरुषांचा नाही. पण हेच जे आहे श्वेताश्वेतर उपनिषदा मंत्रामध्ये सुद्धा सांगितलं. श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये सुद्धा मंत्रामध्ये हेच सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ऋषी समूहाकडून यथायोग्य आचरण करणाऱ्यांसाठी या परमपवित्र आत्मज्ञानाचा संन्यासाश्रमासाठी उपदेश केलेला आहे. की ऋषी समूहांकडून यथायोग्य आचरण करणाऱ्यांसाठी, यथायोग्य म्हणजे आता खरोखर त्या अधिकारी झालेले आहेत, विवेक वैराग्य संपन्न प्राप्त झालेला आहे, असे जे आहेत यथायोग्य आता ते आचरण करत आहे. मनामध्ये काय जे काय आहे व्यवस्थितपणे त्यांची असणारी कर्म जे आहे ती चित्तशुद्धीच्या अनुषंगाने करत वेदांत शास्त्राचं किंवा उपनिषद शास्त्रांचं श्रवण करत आहेत. अशा प्रकारचे जे आहेत त्यांना काय या परमपवित्र आत्मज्ञानाचा, त्यांच्यासाठीच परमपवित्र राजविद्या आहे, राजविद्या असणारी परमपवित्र ही आत्मविद्या जी आहे त्या आत्मज्ञानाचा संन्यासाश्रमासाठीच उपदेश केलेला आहे. कशासाठी आत्मविद्या? ही जी आता तुम्हाला आत्मविद्या प्राप्त करायची आहे ना, ही कशासाठी? ही संन्यासाश्रमासाठीच आहे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर म्हणून संन्यासा व्यतिरिक्त दुसरं नान्य पंथा विद्यते अनाय, दुसरा कोणता मार्गच नाही. आम्ही ह्या मार्गाने जातो त्या काही उपयोग नाही. फक्त आणि फक्त संन्यास मार्गच त्या ठिकाणी सांगितलेला. अशा प्रकारे त्याचा काय वेगळा उपदेश केलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून हे दोनच मार्ग, एक ज्ञाननिष्ठा आणि एक कर्मनिष्ठा. जे लोक कर्मनिष्ठ कर्मठ कर्म करीत जगू पाहतात त्यांच्यासाठी कर्म उपासना समुच्चय मार्ग. आणि अशा प्रकारे केवळ एकाने नाही होत, अलग अलग. म्हणून या ठिकाणी कर्म उपासना समुच्चय मार्ग या ठिकाणी सांगितला. 9व्या मंत्राच्या अनुषंगाने काय म्हणतात? अंधंधम अप्रविशन्ति ये विद्या उपासते ततो भूय इव ते तमो यद्यघुरतो. अशा प्रकारे काय जे कर्मामध्ये रत असतात ते अविद्येमध्ये प्रवेश करतात. जे कर्मच केवळ करत राहतात ते अविद्येमध्ये प्रवेश करतात. परंतु जे कर्म सोडून काय करतात? फक्त कर्म सोडून नित्य विद्येमध्ये म्हणजे उपासनेमध्ये कर्म काही करत नाही, फक्त उपासनेमध्ये रत राहतात, ते त्याच्याही पेक्षा अधिक घोर अशा अविद्येमध्ये प्रवेश करतात. म्हणजे इथे कर्म उपासना भिन्न आणि केवळ देवता उपासना भिन्न. कर्म उपासना केवळ विद्येकडे घेऊन जाते, परंतु कर्म उपासना सोडून केवळ देवता उपासना केल्याने त्यापेक्षाही घोर अशा अविद्येमध्ये ते घेऊन जाते. असा या ठिकाणी मंत्राचा असणारा अर्थ. त्याचा विशेष आता कारण उपासना त्यांनी सांगितलं, मग नक्की उपासना म्हणजे काय हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून त्याचं पुन्हा विशेष आता व्याख्यान आहे. सगळं त्याला कर्म शब्दाने काय घेतलं या ठिकाणी, नक्की कोणती कर्म घेतली, अथवा उपासना शब्दाने काय घेतलं, नक्की कोणती उपासना त्या ठिकाणी घेतली, हे या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा विशेष व्याख्यान देतात. आता पहिल्यांदा ते तुम्हाला समजून सांगायला लागेल कर्म म्हणजे काय आणि उपासना म्हणजे काय. त्याचं विशेष म्हणून व्याख्यान करायला लागेल. त्याचा असणारा विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.